आज आपण चंद्रपूरमध्ये आहोत। लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे। एकीकडे भाजपचे उमेदवार सुधीरभाऊ मुनगंटीवार आहेत, तर एकीकडे काँग्रेसचे उमेदवार प्रतिभाताई धानोरकर आहे। राज्यात सर्वात जास्त चर्चा सुरू आहे आणि ही एक लढत आहे। या लढतीबद्दल आपल्यासोबत भाजपचे उमेदवार आहे सुधीरभाऊ मुनगंटीवार आपल्याशी खास बातचीत करणार आहे। भाऊ, काय सांगणार? लोकसभा निवडणूक ही तुमच्यासाठी पहिली निवडणूक आहे, याकडे कसे बघता? नाही, माझ्यासाठी ही पहिली निवडणूक नाही। मी याच्या अगोदर 2दा लोकसभा कॉलेजमध्ये शिकत असताना घडवल्या। सुरुवात होती तेव्हा मी एमफिलचा विद्यार्थी होतो आणि 1989मध्ये मी पहिली लोकसभा निवडणूक घडवली। आणि तेव्हा तर काही पक्षाचं संघटनही इतकं मजबूत नव्हतं की आपण निवडणूक जिंकण्यासाठी घडवायचे, पण तेव्हा या निमित्ताने आपल्या पक्षाचा विचार पोचतो, या निमित्ताने आपलं पक्ष संघटन हे मजबूत होतं, गावागावात पोचतं, म्हणून निवडणूक घडवली जायची। आता मी 29 वर्ष आमदार आहे, असा विकास केला। शेवटी विरोधकांना स्वतःची कामं सांगता येत नाही आहे, त्यांना अतिशय निम्न दर्जाचा प्रचार करावा लागतो आहे। सोशल मीडियातून अँटी सोशल ते प्रचार करतात, विकास त्यांना सांगायला कुठेही नाही आहे। इतर माध्यमाचा उपयोग करून त्यांना वाटतं निवडणूक जिंकेल, पण आता मी गेले 6दा विधानसभेत निवडून आलो। जनतेला विकास हवा असेल तर ते मग निवडून देतील हा माझा विश्वास आहे, आणि मोदीजींची गॅरंटी आहे। तर मोदीजीची गॅरंटी आणि विकासाचा विश्वास या आधारावर सर्वसामान्य जनता ही निश्चितपणे महायुतीच्या पाठीशी उभी राहील हा मग विश्वास आहे, आणि मग रिस्पॉन्स चांगला मिळत आहे। मी गावागावात जातो आहे तर प्रतिसाद अतिशय उत्तम आहे। सुधीर भाऊ, खरं तर प्रतिभाताई यांचे आव्हान आहे, आणि बाळू धानोरकर गेल्या वेळी जिंकले होते। तुमच्यासमोर किती मोठे आव्हान आहे? आव्हान माझ्यासमोरचं धरतच नाही, हे मतदारसंघातील जनतेचं आव्हान। मी तर विकास करेन, जनतेला काय पाहिजे, विकास पाहिजे की नाही हे जनतेला ठरवू द्यायचं ना। शेवटी लोकशाहीमध्ये जनादेशाचा सन्मान केला पाहिजे। जनतेला वाटतं की नाही सुधीरभाऊ चांगला विकास करू शकतात तर मतदान करे, त्यांना वाटतं का जसा आहे तसंच राहावं, विकास नको आहे, त्यांना काहीच नको आहे, तर आपल्याला काय करायचं आहे? शेवटी मी विकासासाठी उभा आहे, मी मोदीजींच्या देशहिताच्या, मोदीजीच्या देशाच्या प्रगतीसाठी उभा आहे। सुधीर भाऊ, तुम्ही इतके वर्ष आमदार राहिले आणि लोकसभेच्या संधीकडे पाहत आहात, काय फरक वाटतोय? नाही, खरं तर मी आमदार ते 29 वर्ष झाले। लोकसभेत माननीय मोदीजींनी आग्रह केला की आपण या निवडणुकीत लोकसभेसाठी उभं राहावं। हे वर्ष ऐतिहासिक वर्ष आहे, 5 वर्ष 2024 ते 2029 काय ऐतिहासिक निर्णय करायचे आहे, आणि अशा वेळी तुम्ही लोकसभेत यावं अशी मग पार्टींनी सूचना केली। मी लोकसभेसाठी उभा आहे, कार्यकर्ते परिश्रम करत आहे, जनतेचा आशीर्वाद असेल तर ज्या संसदेला मी लाकडी दरवाजे दिले त्याच दरवाज्यातून मी आज जाईल। सुधीर भाऊ, खासदार झाल्यावर मतदारसंघात काय प्राधान्य राहील? साधारणतः शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग, रोजगार, मूलभूत ज्या आपल्या सोयी आहे, अन्न वस्त्र निवारा, शिक्षण, रोजगार, आरोग्य, आणि याशिवाय माझ्या डोक्यात कल्पना आहे की केंद्राच्या योजना आणि राज्याच्या योजना या लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे। अनेकदा योजना चांगल्या असतात, लोकांना माहिती नसते, आणि म्हणून मी फिरते जनसंपर्क कार्यालय करून त्या विभागामध्ये लोकजागृती, संवादातून विकासाकडे असं साधारणतः करायचं ठरवलं आहे। गेल्या मागील वर्षी बाळू धानोरकर एकमेव महाराष्ट्रातून खासदार होते, यावेळी काय होणार? नाही, यावेळी काय आम्ही जिंकणार, मोदीजींसाठी मतदान होईल। एखाद्या वेळी चूक होते, नेहमी थोडी चूक होते, जनतेने अनुभवलं, आपण निवडून दिलं, मग काय झालं? 4 वर्ष होते, 25-50 विकासाची कामं सांगता आली पाहिजे। शेवटी निवडणूक ही विकासासाठी असते। मग कोणी सांगा बरं, निवडणूक कशासाठी असते? एखाद्याला खासदार बनवण्यासाठी फक्त नसते, त्यांच्या माध्यमातून विकासाची कामं व्हावी, त्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा। मला असं वाटतं की विकास पाहिजे असेल, शेतीचे प्रश्न आहे, सिंचनाचे प्रश्न आहे, तर मग निवडून द्यावं। आता जसं आहे तसंच राहायचं असेल तर मग काँग्रेस। भाऊ, प्रश्न आहे नागपूरचा। एकीकडे उमेदवार आहे नितीनजी गडकरी आणि एकीकडे आहे विकासजी ठाकरे, काय वाटतं तुम्हाला? नितीन गडकरींचं एवढं जास्त काम आहे,
नितीन गडकरी एक अद्भुत नेता आहे आणि नितीन गडकरीसारखा जर कोहिनूर कोणी गमवायचं असेल तर मग नितीनजीचं थोडी नुकसान आहे, त्या नागपूरचं नुकसान होईल. नागपूरमध्ये नितीनजीने किती कामं केली आपण विचार करू शकत. भाजपचे उमेदवार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आपल्याशी खास बातचीत केलेली आहे. कॅमेरा पर्सन पंकज सोबत रिपोर्टर स्नेहा बोगे, देशोन्नती, चंद्रपूर. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.